तर चला वेळ न दवडता मला कमेंट होती की प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून दाखवा म्हणून। तर मी आता माझी ब्लाऊजची हाईट थोडी कमी करणार आहे, खूपच दिसती म्हणजे 14 झाली पाहिजे, मी एवढं मी हाईट ठेवत आहे आता सध्याला। आणि शोल्डर मी घेत आहे 6 इंच, 6 इंचावर मी शोल्डर घेत आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ मी आहे असा ॲट इज इज दाखवणार आहे, कारण बऱ्याच वेळा सगळेजण म्हणतात की फास्ट होतोय, स्लो होतोय, मग मी आहे असा ॲट इज इज तुम्हाला दाखवणार आहे। आणि शोल्डर मी फक्त अर्धा इंचच म्हणजे मुंढा मी अर्धा इंचच घेत आहे, जास्त 6.25 इंचावर मी मुंढा घेत आहे, मुंढ्याला आकार देत आहे। त्याच्यानंतर 38 चेस्ट आहे माझी, तर चेस्टला 9.5, 10.5, 11.5 आणि 12 अशी मी 2.5 इंच प्रिन्सेस कटला मी जास्त घेते। आता तेही तुम्हाला मी पुढे सांगेल करून घ्यायचं असं पद्धतीने। मी फक्त 1.5 इंचवर आकार द्यायचा आहे इथं। आता मी ह्याला प्रेस नाही केलेलं, पण मी शिवायच्या आधी ह्याला नक्की प्रेस करील। आणि आता हे थोडंसं हे दिसत आहे वाकडं, पण काय करणार, खाली फरशी तशी आहे आणि आत म्हणावा असं इतका छान असा उजेड पडत नाही, त्यामुळे व्हिडिओ काढायला मी इथं घेतलेला आहे, सॉरी। त्यानंतर मी 2.5 इंचावर देत आहे गळ्याला रुंदी, शोल्डरवरून 2.5 इंचावर गळा रुंदी। आणि मी वेगळा पॅटर्न बनवणार आहे, त्यासाठी फक्त 8 इंचावरच मी गळा घेत आहे, 8 इंच गळा घेत आहे। त्यानंतर 3.5 इंचावर हे मार्क करायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर इथून असा याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला, ज्याला आता इथून आपण 3 इंचावर घेऊयात। तसं म्हणायला गेलं तर ही डिझाईन मी आधी बनवलेली आहे, पण मला तरी परत एकदा हीच डिझाईन बनवायची आहे, म्हणून मी बनवत आहे ही डिझाईन। इथून मी 3 घेतलेला आहे, इकडे पण 3 घेतलेला आहे आणि वरून पण 3 इंच घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याला फक्त इथं ना जो आहे ना, आता याला काही नाही, एवढा काही मोठा गळा नाही केलेला मी हा, पण तुम्ही इथं 1/2 इंचावर उतार देऊ शकता। तर हा झाला आपला बॅक पार्ट झालेला आहे ड्रॉ करून। मी 5 इंचावर मी देत आहे टक्सला पॉईंट आणि वरती 4.5 इंच देत आहे। हा जो फ्रंट पार्ट आहे आपण मी कट करून घेते। माझा तर विचार चालला होता की हे सगळं असं न करता माझ्या डोक्यात असं होतं की तर मी पायपिंगच करावी अशी इच्छा होती माझी, पण आता पायपिंग करायचं सोडून देते आणि डायरेक्ट मी हा कटिंग करून घेत आहे। आता फ्रंट पार्टची कटिंगला पण असंच करायचं, म्हणजे पटकन फ्रंट पार्टची कटिंग होऊन जाईल। आणि आज फायनली मी कात्री देणार आहे, म्हणजे कात्री मी घेऊन जात आहे आज जाताना, मला गावात जायचं आहे आज आडवसीला, त्यावेळेला मात्र मी कात्री नक्कीच घेऊन जाईल। आणि मग खूप सुंदर साडी आहे, याचा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आणि या पद्धतीने जर तुम्ही कट कराल ब्लाऊज, पण मी तुम्हाला फक्त आता स्टिचिंगच देऊ शकते, म्हणजे कटिंगच देऊ शकते या व्हिडिओची। स्टिचिंगला मात्र माझी तब्येत काही एवढी ठीक नाही, पण बरेच दिवस झाले, 4-5 दिवस झाले माझा व्हिडिओ येत नाही, त्यामुळे मला भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही काढत, त्यासाठी आता हा व्हिडिओ काढलेला आहे। आपण इथं पुढं 15 घेतलं होतं, तर फ्रंटला जरा 1 इंच एक्स्ट्रा घेऊयात, कारण टक्सला वगैरे जातं, म्हणून मी 16 इंच घेतलेला आहे। पुढं तिथं 6वरच परत शोल्डर द्यायचा आहे, इथं पण आपण 6वरच दिलेला आहे। त्यानंतर ही जी मार्किंग आहे ती 6.25वर आपल्याला द्यायची आहे। फ्रंटचा जो मुंडा आहे तो जरा थोडासा फ्रंटचा मुंडा 1 इंचावरच द्यायचा आहे आपल्याला, 2 इंचावर द्यायचा नाही, फक्त 1च इंचावर आपल्याला फ्रंटचा मुंडा द्यायचा आहे, त्याला गोल आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याचा इथं परत द्यायचा आहे गळ्याला आकार। आता गळा मी मोठा घेत आहे, जरा डीप, म्हणजे थोडासा 7 इंच 6.5 इंचावर गळा देत आहे पुढचा। आणि गळा काहीच करणार नाही वेगळा, त्यावेळेस जो आहे तो साधासाच गळा आहे, गोलच आकार देणार आहे मी गळ्याला। तुम्हाला हवा तो तुम्ही पंचकोणी वगैरे कुठलाही देऊ शकता, पण माझे भरपूर सारे ब्लाऊज झालेत त्यामुळं। आणि इथं 1/2 इंचावर परत मार्क करायचा आहे। सगळ्यात सोपी साधी माझी पद्धत आहे। आणि दुसरं म्हणजे
ह्यात काही वेगळे असं काही नाही आहे। आता आपल्याला जो जास्त घेतलेला आहे तो सोडून द्यायचा आहे 1 इंच आणि 4.5 इंचावर तुम्ही मार्क करायचा आहे। त्यानंतर टक्स पॉईंट जो आहे तो वरती 10.5 वर घेते मी, 10.5 वर घेते आणि इथून 4.5 इंचावर म्हणजे खालचं सोडून हा इथं टक्स पॉईंट आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर इथून मी 2 इंच घेते आणि इथून फक्त अर्धा इंचच घेते आणि असं ह्याला आकार मी देऊन घेते। आता खरं सांगायचं म्हटलं ना तर इथं चांगला आकार येईनच द्यायला मला, आणि इथं फरशी बऱ्यापैकी खडबुडी आहे, त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला वाटत असेल की माझं उंडगेपणा दिसतोय थोडासा, तर ते तसं काय नाही आहे। कटिंग करताना ते व्यवस्थित येतं, पण हा जर तुम्ही पद्धतीने जर प्रिन्सेस कट केला तर, कारण माझ्याकडून पण पहिल्या वेळेस बऱ्यापैकी प्रिन्सेस कटला खराबी आलेली आहे, म्हणजे चांगला आलेला नाही, माझ्याकडून चपटा होत होता प्रिन्सेस कट। पण ज्या वेळेला मी अशा पद्धतीने करायला लागले ना त्यामुळं मला कधीच प्रिन्सेस कटला नडलेलं नाही। आता आपण किती घेतलं होतं, 12 घेतलं होतं ना, तर हे 12 इथं आलं आणि इथून पुढं आपल्याला हे पूर्ण 12 इथं आलं, आपली रेष इथं आली। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 1.5 इंच, आणि ही इथली ड्रॉ जी लाईन आहे ती अशी करून घ्यायची इथं। हे झालं आपला ऑल ओव्हर प्रिन्सेस कट। हे 1.5 इंच घेतलं ना की हा जो भाग आहे ना इथला तो आपला पूर्णपणे कव्हर होऊन जातो आणि पुढं आपल्याला फ्रंटला अजिबात म्हणजे अजिबात कमी पडत नाही। आता कटिंग करताना साधं सिंपल असं कटिंग करून घ्यायचं आहे। स्लीवचं म्हणावं तर आत्ता मी तुम्हाला स्लीवची कटिंग नाही करून दाखवत, कारण मी अजून कशा स्लीव शिवायच्या हे अजून मी डिसाईड केलेलं नाही आहे, आणि यातून किती कापड शिल्लक राहते त्याच्यावर स्लीवचं डिपेंडिंग आहे माझं सगळं। त्यामुळे मी आत्ता सध्याला तुम्हाला स्लीवची कटिंग नाही दाखवू शकत, मी फक्त तुम्हाला आता मेजर कपडा आहे याच्यावरचा जो कपडा तुम्हाला दाखवते आणि त्यावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। मी काय पिना वगैरे लावत नाही, कारण आता कसं आहे आपण प्रॉपर जर म्हणजे शिवण्यामध्ये जर आपण प्रॉपर झालो ना तर इतकं काही पिना वगैरे लावायचं गरज पडत नाही असं मला तरी वाटते। तर आज झालेला आहे आपला हा प्रिन्सेस कट। आता ही आहे आपली साडी, कुठली साडी म्हणतात हिला, डोला सिल्क काय म्हणतात मला माहीत नाही, पण साडी खूप सुंदर आहे ही जी माझी साडी आहे। आता घालायला हिला काय अजून तर हिचा मुहूर्त आलेला नाही आहे। चला आता तुम्हाला ही याच्यावर मी कटिंग करून दाखवते। आता स्लीवचं म्हणावं तर स्लीवचं अजून ठरवलं नाही, ठरवलं की मी तुम्हाला सांगेल। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीवची कटिंग पण बघायला भेटेल नेक्स्ट टाईममध्ये। मी आजारी असल्यामुळं बरेच दिवस व्हिडिओ आलेले नाही आहेत, मोठा लॉंग व्हिडिओ तर नाही झाला, आज छोटे व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत। तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। मुद्दामच मी गळा छोटा घेतलेला आहे, कारण पाठीमागचं बऱ्यापैकी काय होते अनकम्फर्टेबल फील होते, खूपच डीप गळा असेल ना तर मला 2-3 वेळा असं जाणवलं की फार अनकम्फर्टेबल होते मला मोठे मोठे गळे असले की, त्यामुळे मी स्वतःच गळ्याची उंची गळ्याची रुंदी जी आहे ना ती कमी केलेली आहे बऱ्यापैकी। आता ठेवायचा जरा प्रॉब्लेम आहे असा, आता असे उभे येतील आणि असे आडवे येतील ही फुल जर म्हटलं तर बऱ्यापैकी। इकडे आपल्याला स्लीव्ज बसवायची आहे आणि मला स्लीव जी आहे ती लॉंग बनवायची आहे, लॉंग म्हणजे जेवढी बसेल ना तेवढी मला माझ्या पद्धतीने तर मला ती स्लीव लॉंग करायची आहे, त्यासाठी आपण असं ठेवून घेऊ शकतो। चला तर अशा पद्धतीने लाइनिंग आणि कपडा दोन्ही कट करून घेतलेला आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि आज जरा बऱ्यापैकी शांत पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि याचं स्टिचिंग नंतर